राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर या संभाव्य राजकीय घडामोडींमुळे मोठी खळबळ उडाल्याचं चित्र दिसतंय। शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखीन वाढल्यात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरतायत। सूत्रांच्या माहितीनुसार या घडामोडीनंतर केंद्र आणि राज्य पातळीवर मंत्रिपदांच्या वाटपाबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामध्ये शिंदे गटाला 2 मंत्रिपद मिळू शकतात, ज्यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। पक्षातील एका युवा खासदाराला कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं, तर बंड केलेल्या 6 खासदारांपैकी एका खासदाराला राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशी ही चर्चा आहे। याचबरोबर या युवा खासदाराला रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांकडून सांगितलं जातंय। मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नाही। त्यामुळे पुढील काही दिवसात दिल्लीत होणाऱ्या राजकीय हालचालींवर सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटाची भूमिका आणि केंद्रातील समन्वय यावर सगळ्या प्रक्रियेचा मोठा प्रभाव पडू शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे।